ए ढम्या पिलू तो झाडाला. स्ट्रगल इज रिअल. आय लाईक दिस अँड दिस. तू सगळंच लाईक. तुला काही आवडत नाही असं नाही. तुम्ही मस्त दिसतात. हो थँक्यू बरं का. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सावळू तू बोलते हाय म्हणा सगळ्यांना. मग तू नको येऊ व्हिडिओमध्ये, तुला हाय नाही म्हणायचं तर मग तू जा. असं बोलायचं असते सगळ्यांना, तसं नाही करायचं. तू गुड गर्ल ना आहे. आपण काय करणार आहे आज? चिकन. हां तर मध्ये जे लग्न झालं होतं माझ्या दिराचं 2-3 महिन्याखाली, त्यांना आज जेवायला बोलवलं. म्हणजे काय म्हणतात त्याला, गडंगण ना. हां गडंगण का केळवण, नाही लग्न आधी असतं ते केळवण वाटतं, आता गडंगण. मग नॉनव्हेज आणलं होतं आणि मी म्हणलं होतं की सगळं काही चुलीवर करणं व्हायचं नाही, कारण ती आहे ना जाऊबाई, नेहा नाव आहे तिचं, तिनं नॉनव्हेज खात नाही. कारण 2 स्वयंपाक आहेत आता मला. बाकी आमच्यासाठी नॉनव्हेज करणार आहे आणि तिच्यासाठी व्हेज करायचं. मग पनीर वगैरे आणले, पण म्हटलं आता सगळं एवढं चुलीवर नाही होणार, म्हणून मी खालीच करणार होते आणि चुलीवर कांदा आणि हे भाजून नेणार होते चुलीत. पण चुलच पेटेना माझ्याच्याने. जाऊ दे आता, टाईम वेस्ट करत नाही मी. 5 वाजलेत ऑलरेडी, त्याच्यामुळं मला पटपट आवरायचे. चला आता कशी बशी चूल पेटवून घेतली मी, कागद वगैरे आणून त्याच्यात थोडंसं रॉकेल टाकलं आणि नंतर ती पेटली. म्हणलं आता एवढं भाजून तर घेते, एवढा कुटाणा केल्यास सर. मी हे करत होते आणि साऊचं मस्त पाण्यासोबत खेळणं चाललं होतं. काय करतीस सावी? ए ढम्या पिलू तो झाडाला पाणी घालत होतीस. हा मग आता काय करायलीस? हा आठवण राहिली नव्हती का? खेळत बसली होती का तू? ते झाड नाहीये. समोर. आम्हाला बोल ना, आम्हाला बोल ना. अरे 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 आम्हाला नाही बोलत. ए शी 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 आहे उठा. स्ट्रगल इज रिअल. आता चुलीवर तर बाकीचं करू शकत नाही, त्याच्यामुळं म्हणलं चला आता थोडासा फ्लेवर देण्यासाठी आपण हे चुलीत बांधावं म्हणून एवढा सगळा भाजावं म्हणून एवढा सगळा अट्टहास लावलाय. कांदे तरी चुलीत भाजून नेते. आता शिजवलं असतं वर, पण सानू पण ट्युशनला गेली आहे आणि ह्या साऊबाईला कोणी नाहीये बघायला. होय बाबू. ओ दूर चाललं डोळ्यात. कांदे भाजून झाले होते, मग म्हणलं चला आता नॉनव्हेज पण शिजायला टाकायचं राहिलं होतं. मग नॉनव्हेज शिजायला टाकलं आणि एकीकडे पनीरच्या भाजीची तयारी केली. आता जे काही कांदे मी भाजले होते त्यातलाच एक कांदा घेतला, टोमॅटो, अद्रक, लसण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घेऊन हे मिक्सचर मी चांगलं तेलात परतून घेते, त्याला तेल सुटेपर्यंत. हां त्याच्यात मी काजू पण टाकले होते भाजून थोडेसे, ज्यांनी की त्या ग्रेव्हीला असा घट्टपणा येईल. तसंच मध्ये न्यायचं की मध्ये काढायचं. आता ह्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलंय. मग त्याच्यात जे काही तुम्हाला मसाले घालायचे ते घालायचे. मी इथं लाल तिखट, आपला पनीरचा जो मसाला असतो जो काही बाजारात मिळतो तोच, आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं काही लागेल तेवढं पाणी घालायचं. आता पाणी तसं तर थोडंच घालायचं, कारण ग्रेव्हीची भाजी असली असते थोडीशी अशी सरबरीत असल्यासारखीच असते.
तर मी हे सगळं करत होते आणि सानूनं सौला नादी लावलं होतं बाहेर. ती तिला घेऊन खेळत होती, सायकल खेळवत होती. आणि ते झाल्यास मी लगेच आता कुकर लावलं होतं, म्हणजे कुकरमध्येच नॉनव्हेज शिजवलं. आता काही ऑप्शन नाही माझ्याकडं, फारच उशीर झाला होता म्हणून मी कुकरला लावलं. नाहीतर शक्यतो मी एवढं नॉनव्हेज कुकरला लावत नाही, त्याची टेस्ट जाते असं म्हणतात हे. त्याच्यामुळं मी नॉनव्हेज कढईतच शिजवत असते. आणि नंतर मी हे जे काही भाजलेले कांदे होते ते सगळे स्वच्छ करून त्याला मिक्सरमध्ये टाकलं. त्यात परत भाजलेला खोबरं आणि लसण, अद्रक, तीळ आणि थोडेसे जिरे हे सगळं टाकून ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेते. पनीरची भाजी झाली, टेस्ट करून बघते मी. मस्त झालं. चला आता आवडते पटपट, तुम्हाला भेटते परत. चलो दे तुझं, मी बघतेच आहे. मुद्दा म्हणून दाखवलं रे तुला, व्हिडिओ चालू आहे ते. आत्ता खेळून आले, कसे नाटकं चाललेत बघितलं. हे बघा, ही बघा आमची साऊ. अच्छा, दोघी खेळून आल्या होत्या, त्यांना थोडंसं दूध बिस्किट ते दिलं, साऊला खाऊ घातलं. आणि त्याच्यानंतर मी अशी तयार झाले, कारण मला साडी काही घालणं इतकी कॅपॅसिटी नव्हती माझी, म्हणून मी ड्रेसच घातला होता दुसरा. तो कामात थोडासा खराब झाला होता. आणि नंतर आधी त्यांनी नेहाला आणून सोडलं होतं. ते म्हणले मी वेळेला येतो. मग इथं नेहानी ह्यांच्यासाठी चॉकलेट बिस्किट खूप काही आणलं होतं बापू. आता म्हणलं ह्या दोघी जेवत्यात का नाही काय माहिती. तसं सानूला तर मी कंट्रोल करू शकते की बाई तू एकच खा, हे खा ते खा, पण हे बारकं काही माझ्याच्याने कंट्रोल होत नाही. आणि ती असं करते माहिती का, क्रीमचं बिस्किट असेल ना, फक्त क्रीम खायची आणि बिस्किट फेकून द्यायचं. आणि तिला कितीही रागवा, काहीही बोला, ती काहीही करत नाही किंवा थोडंही ऐकत नाही. ती तिच्या मनाचंच करणार शेवटी. आय लाईक दिस अँड दिस. तू सगळंच लाईक, तुला काही आवडत नाही असं नाही. तू त्याची फक्त क्रीम खाशील, मग पूर्ण बिस्किट खाणार का बघ. अरे फोडलं पण, थांब. हा, एक घे, पूर्ण बिस्किट खायचं. क्रीमच हरवली की बिस्किट खाली पडलं, त्याला क्रीम होती. कोण आहे हे? कोण आहे? आणि हे आंटील बघू दे ना तिचे. तुम्ही चुप बसा. थांबा मला बघू दे. पहिल्या पोज कशा होत्या? हा, आयकॉनिक. कशा पण आहेत पुढे तर बघ ना, अवघडल्यासारखं दिसतंय. हे किती खराब दिसत होते तेव्हा. ते म्हणतात मला बघू वाटत नाही आता अल्बम, मी कसं तरी दिसत होतो. म्हणलं आपण आणखीन एकदा करूत, आता चांगलं दिसायला लागलं तर. अॅनिव्हर्सरीला करा. कोण आहे? वेगळे दिसते हा त्यावेळेस. आमच्या दारातच. हे कोण आहे? आमचं असं झटपट लग्न झालेलं आहे. गेटकिन नव्हतं का पहिलं तसं. तुम्ही मस्त दिसतात पण. हो, थँक्यू बरं का. खरंच मम्मी कधीच हसलेली नाही. अगं तेव्हा कळतच नव्हतं नाही, ना. समजत नाही हा, माणसाला तेच काय. की. नंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. ह्या दोघी पण एवढी मस्ती करत होत्या तिच्यासोबत. आणि साऊ पण कम्फर्टेबल झाली थोड्या वेळाने. तसं तर साऊला कोणी चॉकलेट दिलं ना, ती कुठेही कम्फर्टेबल होते. आणि परत आम्ही आमच्या लग्नाचा अल्बम बघितला. नेहा व्हिडिओमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती, त्याच्यामुळे मी तिला दाखवलेलं नाही आहे. आणि आता थोडासा उन्हाळा पण जाणवायला लागलाय म्हणून त्यांनी आईस्क्रीम आणली होती. आणि ह्या वर्षीची पहिली आईस्क्रीम खात आहेत ह्या दोघी. दोन्हीही स्वयंपाक खूप छान झाले होते. तशी मी फक्त पनीरची भाजीच टेस्ट केली होती, पण नेहाने सांगितलं की छान झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप छान असे जेवण केले. आणि 12 वाजले होते मला झोपायला. चला आता मी खूप थकली आहे. बाय. आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.